श्री गणेशान कहाणी 16 सोमवारची। एक आपलं अटपाट नगर होतं। त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं। एक दिवशी काय झालं, शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आली। सारीपाट खेळू लागली। डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीनं गुरुवाला विचारलं। त्यानं शंकराचं नाव सांगितलं म्हणून पार्वतीला राग आला। गुरुवाला तिनं कोड्या होशील म्हणून शाप दिला। तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या। पुढे एक दिवशी काय झालं, देवळी स्वर्गाच्या अप्सरा आल्या। त्यांनी गुरु कोड्यानं भरलेला पाहिला आणि त्याला कारण पुसलं। गुरुवानं गिरिजीचा शाप सांगितला। तेव्हा त्या म्हणाला की भू नकोस, घाबरू नकोस, तुला 16 सोमवारचं व्रत कर म्हणजे तुझं कोड जाईल। गुरु म्हणाला, हे व्रत कसं करावं? अप्सरांनी सांगितलं की सारा दिवस उपवास करावा, संध्याकाळी आंघोळ करावी, शंकराची पूजा करावी, नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप घालावा व ते खावं। त्या दिवशी मीठ खाऊ नये, याप्रमाणे 16 सोमवार करावे। 17व्या सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी, त्यात तूप गुळ घालून चुरमा करावा, तो देवळात न्यावा, मग भक्तीने शंकराची पूजा करावी। नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा। पुढे त्याचे 3 भाग करावेत। एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग देवळी ब्राह्मणातल्या वाटावा किंवा गाईस चारावा, तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंब भोजन करावे। असं सांगून ते नाहीसे झाले। पुढे गुरुवानं ते व्रत केलं। गुरुवाचं कोड गेलं। पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा या देवळी आली। पार्वतीनं गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं। तेव्हा तिनं गुरुवाला विचारलं की तुझं कोड कशानं गेलं? गुरुवानं सांगितलं, मी 16 सोमवाराचं व्रत केलं, त्यानं माझं कोड गेलं। पार्वतीला आश्चर्य वाटलं। तिने आपला गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून असं व्रत केलं। समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच पार्वतीला येऊन भेटले। तेव्हा दोघांना आनंद झाला। त्यांनी आईला विचारलं, आई मी तर तुझ्यावर रागवून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्याशी भेटीची पण इच्छा झाली, त्याचं कारण काय? पार्वतीनं त्याला 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला। पुढे कार्तिक स्वामीने हे व्रत केलं। त्याच्यासोबती फार दिवस देशांतराला गेला होता। याची व त्याची सहज रस्त्यात भेट झाली। पुढे कार्तिक स्वामींनी हे व्रत त्या ब्राह्मणास सांगितलं। त्याने लग्नाचा हेतू मनात धरला, मनोभावे 16 सोमवाराचं व्रत केलं। समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला। फिरता फिरता एके नगरात आला। तिथे काही चमत्कार झाला। तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं। लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते। राजानं मंडप चांगला सुशोभित केला होता। लग्नाची वेळ आली। राजानं हत्तीनीच्या सोंडेत माळ दिली। हत्तीन माळ ज्याच्या गळ्यात घालील याला आपली मुलगी द्यायची, असा राजाचा पण होता। तिथं आपला एक ब्राह्मणही मोज पाहायला गेला होता। पुढं कर्मधर्म संयोगाने ती माळ हत्तीनीनं त्या ब्राह्मणाच्या गळ्यात घातली। तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली। त्या दोघांचं लग्न लावलं व नवरा बायकोची बोलवण केली। पुढं काय झालं, राजाची मुलगी मोठी झाली तशी नवरा बायको एके दिवशी खोलीत बसली असता बायकोने नवऱ्याला विचारलं की कोण्या पुण्याच्या प्रभावाने मी आपणास प्राप्त झाले ते मला सांगितलं। त्यानं तिला 16 सोमवाराच्या व्रताचा महिमा सांगितला। त्या व्रताच्या प्रचिती पाहण्याकरता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ते व्रत ती करू लागली। तसा तिला एक सुंदर मुलगा झाला। तो मोठा झाल्यावर आईला विचारलं, कोणत्या पुण्याने मी तुला प्राप्त झालं? तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला। त्याने राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली। तो व्रत करू लागला व देशपराठ्याला निघाला। इकडं काय चमत्कार झाला, फिरता फिरता हा एका नगरात गेला। त्या राजाला मुलगा नव्हता, एक मुलगी मात्र होती। तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर व गुणवान असा नवरा पाहून याला आपली मुलगी द्यावी आणि राज्यही त्याला द्यावं असा त्यानं विचार केला। अनायासे या पुत्राची गाठ पडली। राजाने त्याला आपल्या घरी आणलं, कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं। इतकं होत आहे तो या ब्राह्मणाचा 17वा सोमवार आला। ब्राह्मणपुत्र देवळात गेला। घरी बायकोला निरोप पाठवला की 5 शेर कणकेचा चुरमा पाठवून दे। राणीने आपला थोरपणा मनात आणला। चुरम्यास लोक हसतील म्हणून एका तब्जात 500 रुपये भरून पाठवून दिले। चुरमा वेळेवर आला नाही। व्रतभंग झाला म्हणून देवास राग आला। त्याने राजाला दृष्टांत दिला, तो काय, राणीला घरात ठेवशील तर राज्यास मुकशील, दारिद्र्याने पिडशील। पुढे दुसऱ्या दिवशी गोष्ट राजाने प्रधानास सांगितली। तो म्हणाला, महाराज हे राज्य तिच्या बापाचं आहे, आपण असं करू लागलं तर लोक दोष देतील, याकरता असं करणं अयोग्य आहे। मग उपायतांनी विचार केला व तिला नगरातून हाकलून लावलं। पुढे ती दिन झाली, रस्त्याने जाऊ लागली। जाता जाता एका नगरात गेली। तिथे एका म्हातारीच्या घरी उतरली। तिनं तिला ठेवून घेतलं, खाऊ पिऊ घातलं। पुढे काय झालं, एके दिवशी त्या म्हातारीने तिला चिपटी विकायस पाठवली। दैवाची गती विचित्र। बाजारात ही चालली, मोठा वारा आला, सर्व चिपटी उडवून गेली। तिने म्हातारीला सांगितलं। तिने तिला घरातून हाकलून लावली। तिथून ती निघाली
ती एका तेलाच्या घरी गेली. तिथे तेलाच्या घागरी भरल्या होत्या, त्यावर तिची नजर गेली. तसं त्यातलं तेल नाहीसं झालं म्हणून तेलानं तिला आगवून दिलं. पुढे तिथून निघाली, वाटेने जाऊ लागली. जाता जाता नदी लागली. त्या नदीला पुष्कळ पाणी होतं, पण हिची दृष्टी गेल्यावर ते सर्व पाणी आटून गेलं. पुढे जाता जाता एक सुंदर तळ लागलं. त्यावर हिची दृष्टी गेली तसं पाण्यात किडे पडले. पाणी नासून गेलं. रोजच्या सारखं तळ्यावर गोवारी आले. नासकं पाणी पाहून मागं परतले. गुरढोरं ताणलेली राहिली. पुढे काय झालं, तिथे गोसावी आला. त्यानं हिला पाहिलं. कोटची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिने सगळी हकीकत सांगितली. गोसाव्याने हिला धर्मकन्या मानली. आपल्या घरी घेऊन आला. तिथं राहून ही कामधंदा करू लागली. ती जिकडं तिकडं अशी दृष्टी जाऊ लागली, त्यात तिची दृष्टी जाई, त्यात किडे पडे. काही जिन्सा आपोआप नाहीशा व्हाव्या असा चमत्कार होऊ लागला. मग गोसाव्याने विचार केला, अंतर्दृष्टी लावली. हिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं समजलं व ते नाहीसे केल्याशिवाय हिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं. मग त्याने शंकराची प्रार्थना केली. शंकरांनी 16 सोमवाराचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले. पुढे गोसाव्याने हिच्याकडून 16 सोमवाराचं व्रत करायला. तुझा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला. तिच्या नवऱ्यास तिच्या भेटीची इच्छा झाली. त्याने चोहीकडे दूध पाठवण्यास सुरुवात केली. शोधता शोधता ते दूध तिच्यापर्यंत आले. गोसाव्याच्या मठात राणीला पाहिलं. तसे जाऊन त्यांनी राजाला सांगितलं. त्यांना मोठा आनंद झाला. राजा प्रधानासहित गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार घातला. वस्त्रभरांना देऊन संतोषित गेलं. गोसावी म्हणाला, राजा माझी ही धर्मकन्या मी इतके दिशेला माहेरी ठेवून घेतली. ती तर तुझी स्त्री. आपल्या घरी घेऊन जा. चांगल्या रीतीनं पाणीग्रहण करून सुखानं नांद. राजानं होय म्हटलं आणि गोसाव्याला जोडप्यांनी दोघांनी नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या घरी निघाला. मोठा उत्सव केला. दान दक्षिणेतून ब्राह्मण संतुष्ट केले. राजा राणीची भेट झाली. ती आनंदाने राज्य करू लागली. तसं तुम्हीही करा. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देव ब्राह्मणाच्या द्वारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सफल संपूर्ण.